Hi students, welcome back in my YouTube channel. Today we are going to start with one more new grammar topic and that is use not only but also. Okay. जेव्हा आपण not only but also असं म्हणालो ते नक्की काय हो? This not only but also is one of the coordinating conjunctions. While discussing parts of speech, we discussed different parts of speech. That is noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction and interjection. Okay. Out of these 8 parts of speech, not only but also is one and that is conjunction and especially coordinating conjunction. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला या नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा किंवा जॉईन दीज टू सेंटेन्सेस युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो अशा प्रकारची सूचना असते तेव्हा त्या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर कसा करायचा असतो आणि कसं करावं ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात. ठीक आहे. एक वाक्य फळ्यावरती लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर समजा मी असं म्हणालो ही वॉज टायर्ड stop. He was thirsty. Okay. Actually, these two different sentences are there. And when you are asked to use this not only and but also to join these two sentences, what actually are you supposed to do? You are supposed to find out similar parts from both the sentences. या दोन्ही दिलेल्या वाक्यातील असणारा समान भाग जो आहे तो समान भाग तुम्हाला पहिल्यांदा शोधून काढावा लागेल. आता मला सांगा पहिल्या वाक्यात असणारा सब्जेक्ट कोण आहे? ही. दुसऱ्या वाक्यातील सब्जेक्ट ही. म्हणजे दोन्ही वाक्यात सब्जेक्ट समान आहे. आता पुढे जाऊयात. इथं वर्ब काय आहे? वॉज. या ठिकाणी वर्ब काय आहे? वॉज. म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब हे दोन्ही वाक्यामध्ये सारखेच आहेत. बरोबर आहे. आता त्याच्या पुढच्या भागाकडे जाऊयात. इथं काय आहे? टायर्ड आणि इथं काय आहे? थर्स्टी. आणि हे दोन्ही समान आहेत का हो? नाही. म्हणजे हा फर्स्ट डिफरंट पार्ट झाला आणि हा तुमचा सेकंड डिफरंट पार्ट झाला. कळलं? आणि जेव्हा तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा असतो तेव्हा दोन्ही वाक्यात असणारा जो समान भाग आहे तो पहिल्यांदा लिहायचा. असं म्हणण्यापेक्षाही वाक्याच्या सुरुवातीपासून समान भाग जे आहेत ते पहिल्यांदा लिहित जायचं. आता ही लिहिलं, इकडे पण आहे म्हणून हे कट केलं. त्यानंतर वॉज लिहिलं पण ते इथं पण आहे म्हणून ते कट करून टाकलं. मग इथं काय राहिलं आता? टायर्ड. इथं राहिलं थर्स्टी. पण हे दोन जे आहेत हे दोन्ही डिफरंट पार्ट्स आहेत. मग ते दोन डिफरंट पार्ट्स एकमेकांना जोडत असताना जर समजा हे दोन डिफरंट पार्ट्स असणार असतील आणि तुमच्याकडे नॉट ओनली आहे आणि बट ऑल्सो आहे तर अशा वेळी काय करणार? हा फर्स्ट डिफरंट पार्ट आहे की नाही, या फर्स्ट डिफरंट पार्टच्या पूर्वी नॉट ओनली ठेवायचं आणि हा सेकंड डिफरंट पार्ट आहे की नाही त्या सेकंड डिफरंट पार्टच्या पूर्वी बट ऑल्सो ठेवायचं. अशा पद्धतीने नॉट ओनली फर्स्ट डिफरंट पार्ट बट ऑल्सो सेकंड डिफरंट पार्ट अशा पद्धतीने ते वाक्य एकमेकांना जोडून टाकायचे. म्हणजे कसं होईल पहा बरं. ही वॉज नॉट ओनली टायर्ड बट ऑल्सो थर्स्टी. ठीक आहे. दोन स्वतंत्र वाक्य होती. ती दोन स्वतंत्र वाक्य एकमेकांना जोडत असताना आपण नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर केला. तो करत असताना नॉट ओनली जे आहे ते फर्स्ट डिफरंट पार्टच्या पूर्वी ठेवलं आणि जे बट ऑल्सो आहे ते सेकंड डिफरंट पार्टच्या पूर्वी ठेवलं. पण जर समजा दिलेलं वाक्य जे आहे जर कंपाऊंड सेंटेन्स या प्रकारातील असणार असेल आणि त्या दिलेल्या वाक्यामध्ये ऍज वेल ऍज किंवा अँड चा वापर असेल आणि तुम्हाला त्या ऍज वेल ऍज किंवा अँड ऐवजी नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर करून वाक्य पुन्हा लिहा असं जर सांगत असतील तर मग कसं करणार? उदाहरणार्थ नंबर 2 इलेक्ट्रिसिटी runs our trains and moves machines in factories. असं जर वाक्य असणार असेल आणि या वाक्यामध्ये तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर करा असं जर सांगत असतील तर सर्वात सोपं असतं. का ते सांगतो?
जर दिलेल्या वाक्यामध्ये अँडचा वापर असणार असेल तर अँडच्या आधीचा जो भाग आहे तो फर्स्ट डिफरंट पार्ट राहत असतो आणि अँडच्या नंतरचा जो भाग आहे तो सेकंड डिफरंट पार्ट असतो. आता मला सांगा अँड नंतर काय हो, मूव्ज, म्हणजे तो काय आहे, व्हर्ब. व्हर्ब आणि व्हर्बच्या पुढचा जर भाग असणार असेल तर त्याला म्हटलं जात असतं प्रेडिकेट. म्हणजे इथं प्रेडिकेटचा भाग भिन्न आहे. मग आता पहिल्या वाक्यात असणारा प्रेडिकेट शोधायचा आहे. प्रेडिकेट म्हणजे व्हर्ब आणि व्हर्बच्या पुढचा भाग. कोणता आहे व्हर्ब, रन्स. म्हणजे हा झाला तुमचा फर्स्ट प्रेडिकेट आणि हा झाला तुमचा सेकंड प्रेडिकेट. कळलं? मग असे जसं तुम्हाला सांगितलं की नाही, नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर करून दोन भिन्न भाग जोडत असताना पहिल्या भिन्न भागाच्या पूर्वी नॉट ओनली आणि दुसऱ्या भिन्न भागाच्या पूर्वी बट ऑल्सो. नॉट ओनली फर्स्ट डिफरंट पार्ट, बट ऑल्सो सेकंड डिफरंट पार्ट. जसं सांगितलं की नाही तसं अँड जर असणार असेल तर ते कसं असतं, तर दीज आर द टू डिफरंट पार्ट्स अँड विल बी इन बिटवीन दीज टू डिफरंट पार्ट्स, अशी रचना असते. मग अशा वेळेला जर समजा मला हे अँड काढून नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर जर करायचा असेल तर कसं करता येतं, तर उत्तर पहा अशा पद्धतीने होईल. इलेक्ट्रिसिटी नॉट ओनली runs our trains, okay, but also moves machines in factories. असं होईल. काय केलं मी आता सांगितल्या पद्धतीने, झालं की नाही बघा बरं. फर्स्ट डिफरंट पार्ट, सेकंड डिफरंट पार्ट. या फर्स्ट डिफरंट पार्टच्या पूर्वी नॉट ओनलीचा वापर करायचा असतो म्हणून सांगितलं, केलं. आणि हा सेकंड डिफरंट पार्ट आणि याच्या पूर्वी बट ऑल्सो चा वापर करायचा असतो म्हणून सांगितलं, केलं. अशा पद्धतीने नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर करून दोन वाक्य एकमेकांना जोडत असताना किंवा दिलेल्या वाक्यातील अँड काढून नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर करत असताना एकच डोक्यात ठेवायचं, दोन डिफरंट पार्ट्स कोणते आहेत त्या वाक्यात ते शोधून काढायचं. एकदा का दिलेल्या वाक्यातील दोन डिफरंट पार्ट्स तुमच्या लक्षात आले की पहिल्या डिफरंट पार्टच्या पूर्वी नॉट ओनली ठेवायचं आणि दुसऱ्या डिफरंट पार्टच्या पूर्वी बट ऑल्सो ठेवून टाकायचं, उत्तर तयार. इतकं साधं आणि सोपं असतं दिलेल्या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर करणं. अजून एक वाक्य या ठिकाणी तुम्हाला देतो म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल नंबर 3, जिजाबाई टेंडेड हिम लविंगली. शी मेड हिम अ ग्रेट मॅन. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा बरं, पहिल्या वाक्यात असणारा सब्जेक्ट जिजाबाई, दुसऱ्या वाक्यात असणारा सब्जेक्ट सी. म्हणजे हे सी म्हणजेच कोण, अर्थात सी म्हणजेच जिजाबाई. म्हणजे दोन्ही वाक्यात असणारा सब्जेक्ट सेम आहे. ओके. आता इथं काय हो, टेंडेड हिम लविंगली आणि इथं काय आहे, मेड हिम अ ग्रेट मॅन. म्हणजे ह्या प्रेडिकेटची जी सुरुवात आहे ती प्रेडिकेटची सुरुवात इथं होती आहे मेडनी आणि इथं होती आहे टेंडेडनी. याचा अर्थ याही ठिकाणी हे दोन प्रेडिकेट्स भिन्न आहेत, बरोबर आहे. मग जर दोन प्रेडिकेट्स भिन्न असणार असतील तर नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर करत असताना फक्त सब्जेक्ट समान आहे म्हणून समान असणारा सब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला घ्यावा म्हणून घेतला जिजाबाई. ठीक आहे. समान असणारा हा आहे म्हणून दोन्हीपैकी एक घ्यायचा, घेतला. आता हे दोन भिन्न भाग आहेत, एक टेंडेड हिम लविंगली, दुसरं मेड हिम अ ग्रेट मॅन. हे दोन्ही एकमेकांना जोडत असताना पहिल्यांदा घ्यावं नॉट ओनली फर्स्ट डिफरंट पार्ट कुठला आहे, टेंडेड हिम लविंगली. चला. मग आता सेकंड डिफरंट पार्ट जोडत असताना तो कशाने जोडायचा म्हणून सांगितलं आता जस्ट तुम्हाला, बट ऑल्सो ने तो जोडायचा, घेतला बट ऑल्सो. मग कोणता आहे सेकंड डिफरंट पार्ट, मेड हिम अ ग्रेट मॅन.
म्हणून मेड हिम अ ग्रेट मॅन. अशा पद्धतीने दिलेल्या या वाक्याचं उत्तर अशा पद्धतीने झालं. मी थोडक्यात काय, दिलेल्या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करत असताना वाक्यातील सब्जेक्ट आणि वर्ब समान असणार असतील आणि त्याच्या पुढचा भाग जर डिफरंट असणार असेल तर समान असणारा सब्जेक्ट आणि वर्बचा भाग जो आहे तो वाक्याच्या सुरुवातीत जसाच्या तसा घ्यावा. एक घ्यायचा, इथं पण ही वॉज होतं, इथं पण ही वॉज होतं, म्हणून समान असणारा एक भाग सुरुवातीला घेतला. त्यानंतर नॉट ओनलीचा वापर करावा, त्यानंतर पहिला डिफरंट पार्ट घ्यावा, त्यानंतर बट ऑल्सोचा वापर करावा, त्यानंतर सेकंड डिफरंट पार्ट घेऊन वाक्य पूर्ण करावं. मग ते सब्जेक्ट असू द्या, नाहीतर वर्ब असू द्या, म्हणजे प्रेडिकेटचा भाग असू द्या, किंवा आणखी काही असू द्या. या ठिकाणी सब्जेक्ट आणि वर्ब दोन्ही समान होते, पुढचा भाग डिफरंट होता. या ठिकाणी फक्त सब्जेक्ट समान आहे, प्रेडिकेटचा भाग जो आहे तो प्रेडिकेटचा भाग भिन्न भिन्न आहे. आता जर समजा दोन सब्जेक्ट जे आहेत ते सब्जेक्टच भिन्न जर असणार असतील तर कशा पद्धतीने नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर कराल तेही एक वाक्य आपण बघूयात. शंकर अँड विशाल आर माय नेबर्स असं वाक्य आहे. ठीक आहे. आता बघा काळजीपूर्वक या वाक्याकडे. शंकर अँड विशाल आर माय नेबर्स असं आहे, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी शंकर आणि विशाल हे दोन भिन्न आहेत. अँड वापरला गेला आहे. मग अशी सांगितल्या पद्धतीने जर का दोन भिन्न भाग असणार असतील तर अँडचं काम काय असतं तर दोघांच्या मध्ये घेऊन बसायचं. आणि नॉट ओनली बट ऑल्सोचं काय काम असतं तर पहिल्या भिन्न भागापूर्वी नॉट ओनली पहिला भिन्न भाग, दुसऱ्या भिन्न भागापूर्वी बट ऑल्सो, त्यानंतर दुसरा भिन्न भाग असं असतं, बरोबर आहे. पण नुसतं असं जर मी केलं तर वाक्याचा अर्थ तोच राहील का हे काळजीपूर्वक लक्षात घ्या. मूळ वाक्याचा अर्थ काय, शंकर अँड विशाल आर माय नेबर्स. शंकर आणि विशाल हे माझे शेजारी आहेत. हे दोघे एकत्रपणे या ठिकाणी मी बोलतो आहे या दोघांबद्दल, म्हणून शेजारी आहेत असं म्हणालो. पण जेव्हा जेव्हा मी नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करून वाक्य लिहायला सुरू करेन तेव्हा मला काय करावं लागेल, पहिल्या भिन्न भागाच्या पूर्वी नॉट ओनली म्हणून त्या नियमानुसार नॉट ओनली शंकर, ओके, बट ऑल्सो विशाल. ठीक आहे. सांगितल्या नियमाप्रमाणे अँड मध्ये होतं, त्याला काढलं, पहिल्या भिन्न भागाच्या पूर्वी नॉट ओनलीचा वापर केला आणि ह्या दुसऱ्या भिन्न भागाच्या पूर्वी बट ऑल्सोचा वापर केला. इथं पण सगळं ठीक आहे हो. पण वाक्याचा अर्थ जर का तोच जर मला राखायचा असेल तर पुढील भाग आर माय नेबर्स असं जर लिहिलं मी चालेल का? वाक्याचा अर्थ नक्की चेंज होणार आहे. मग आता मला सांगा, बट ऑल्सो नंतर मी विशाल असं म्हणतो म्हटल्यानंतर पुढचा भाग जो आहे विशाललाच फक्त कन्सिडर करून मला घ्यावं लागेल, त्यामुळे आर ऐवजी मला घ्यावं लागेल इज. म्हणून वाक्य माझं असं होईल, नॉट ओनली शंकर बट ऑल्सो विशाल इज माय. आता इथे इज आहे, विशाल बद्दल बोलतोय त्यामुळे पुन्हा नेबर्स येईल का तर नाही, तर तिथे काय होणार मग NEIGHBOUR नेबर इतकं फक्त होईल. कळलं? म्हणजे शंकर अँड विशाल आर माय नेबर्स हे जे वाक्य जे आहे हे वाक्य मुळातच शंकर इज माय नेबर फुल स्टॉप, विशाल इज माय नेबर अशा असणाऱ्या दोन वाक्यांचं एक वाक्य केलेलं होतं, म्हणून शंकर अँड विशाल आर माय नेबर्स असं आलेलं होतं. आणि नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये रूपांतर करत असताना मात्र मी काय केलं, नॉट ओनली शंकर बट ऑल्सो विशाल इज माय नेबर असंच मी लिहिलं. समजलं इथं पण जरा सर्वांना व्यवस्थित? ओके, सर्वांना इथं पण जरा व्यवस्थित समजला असेल असं समजूयात. आणखी काही उदाहरणे या ठिकाणी आपण पाहूयात. आता या उदाहरण क्रमांक 1 पासून उदाहरण क्रमांक 6 पर्यंतची असणारी ही जी सर्व उदाहरणं आहेत ही सर्व उदाहरणं आपण समजून घेऊयात. आता पहिल्या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचा जर वापर करायचा असेल तर यापूर्वी सांगितल्या पद्धतीने
या वाक्यातील असणारे दोन भिन्न भाग आपल्याला शोधावे लागतील. तेही शोधणं सोपं आहे. कसं तर दिलेल्या वाक्यामध्ये अँड आहे, याचा अर्थ अँडच्या नंतरचा भाग काय आहे? आर्टिकल. आर्टिकलने सुरू होणारा पुढचा भाग म्हणजे हा आहे नाउन फ्रेज. तर अँडच्या आधीचा असणारा नाउन फ्रेज कोणता आहे ते आपण काळजीपूर्वक बघायचं आहे. हा हे एका आर्टिकलने सुरू होतो आहे म्हणजे अन इम्पेच्युअस नेचर, हा फर्स्ट डिफरंट पार्ट झाला. मग हा जर फर्स्ट डिफरंट पार्ट असणार असेल आणि हा जर सेकंड डिफरंट पार्ट असणार असेल तर दोन डिफरंट पार्ट्स एकमेकांना नॉट ओनली बट ऑल्सो ने कशा पद्धतीने जोडतात हे आतापर्यंत 4-5 उदाहरणावरून आपण समजून घेतलेलं आहे. मग आता मला सांगा या वाक्याचं उत्तर कसं होईल? तर यू हॅव नॉट ओनली an impetuous nature but also a rough exterior. ठीक आहे. काय केलं या ठिकाणी मी फक्त या फर्स्ट डिफरंट पार्टच्या पूर्वी मी ठेवलेला आहे नॉट ओनली आणि या सेकंड डिफरंट पार्टच्या पूर्वी ठेवलेला आहे बट ऑल्सो. संपलं. आता दुसऱ्या वाक्याचं उत्तर बघूयात. यू आर अनॉयड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ऍट द बेस्ट अँड अ नेव ऍट द वर्स्ट. योगायोगाने याही वाक्यामध्ये अँडचा वापर आलेला आहे म्हणजेच अँडच्या नंतरचा असणारा हा सेकंड डिफरंट पार्ट झाला आणि याच्या पूर्वीचा असणारा हा फर्स्ट डिफरंट पार्ट झाला. मग आता हे वाक्य यातील अँड काढून नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करून जर लिहायचं असेल तर कशा पद्धतीने लिहिता येईल? यू आर अनॉयड बिकॉज you look like okay not only a fool at the best but also a name at the worst. हे झालं नंबर 2च्या वाक्याचं उत्तर. आता नंबर 3च्या वाक्याचं उत्तर आपल्याला समजून घ्यायचं आहे. बरोबर आहे. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. याही वाक्यामध्ये अँड हे कंजंक्शन वापरलं गेलं आहे. बरोबर आहे. आणि अँड नंतरचा असणारा जो डिफरंट पार्ट आहे तो आहे ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. मग त्याच्या आधीचा असणारा अशाच पद्धतीने आयएनजी सुरू होणारा शब्द कोणता आहे तर फक्त आयडेंटिफाईंग एवढा आहे. म्हणजे दोन डिफरंट पार्ट्स कोणते झाले? बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. पण आता या वाक्यामध्ये जेव्हा केव्हा मी नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करेन त्यावेळेस काय नक्की थोडासा बदल होतो ते समजून घ्या बरं. बिग डेटा हॅज बीन युजफुल. ओके. आता अँड नंतर ट्रॅकिंग आहे, अँडच्या पूर्वी आयडेंटिफाईंग आहे म्हणून आयडेंटिफाईंग पासूनचा हा फर्स्ट डिफरंट पार्ट आणि ट्रॅकिंग पासूनचा हा डिफरंट पार्ट असा जर मी समजू लागलो तर युजफुल इन नॉट ओनली आयडेंटिफाईंग बट ऑल्सो ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस असं होईल की नाही. पण एक लक्षात ठेवायचं असतं जेव्हा केव्हा दिलेल्या वाक्यामध्ये अशा पद्धतीने एखादा प्रीपोजिशन आलेला असतो तो प्रीपोजिशन पुढील शब्दाबरोबर जात असतो. म्हणून या ठिकाणी उत्तर लिहित असताना बिग डेटा हॅज बीन युजफुल नॉट ओनली इन
आयडेंटिफाईंग ओके बट ऑल्सो, इथं नव्हतं पण तरी आता या ठिकाणी ते मला घ्यावं लागेल ट्रॅकिंगच्या पूर्वी, बट ऑल्सो इन ट्रॅकिंग the exact location of a place, असं होईल या वाक्याचं उत्तर. ठीक आहे. आता नंबर 4च्या वाक्याचं उत्तर लिहित असताना देखील त्याच पद्धतीने काय हो, इट वॉज हर ड्युटी टू रिसीव्ह द पेशंट्स अँड सेंड देम टू द डॉक्टर. अँड आहे, अँड नंतर सेंड. मग आता अँडच्या आधी असणारा जो व्हर्ब जो आहे, जर व्हर्ब शोधायला गेलो आपण तर काय हो, रिसीव्ह. बरोबर आहे. पण हे TO2 जे आहे ते TO2 ड्युटी बरोबर जाते की रिसीव्ह बरोबर जातं? टू रिसीव्ह म्हणणं योग्य वाटतं का ड्युटी टू असं म्हणणं योग्य वाटतं बघा बरं. अर्थातच टू रिसीव्ह आणि टू सेंड हे मेन व्हर्ब्स आहेत. म्हणून आता या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करत असताना तुम्हाला उत्तर अशा पद्धतीने लिहावं लागेल, इट वॉज हर ड्युटी ओके नॉट ओनली टू रिसीव्ह द पेशंट्स but also to send them to the doctor. हे झालं या वाक्याचं उत्तर. आता यापूर्वी पाहत असताना नंबर 4चं जे वाक्य आपण पाहिलं होतं ते आठवतं पहा. काय वाक्य होतं? शंकर अँड विशाल आर माय नेबर्स. इथपर्यंत बोलून मी थांबलेलो होतो आणि त्या वाक्यामध्ये ऍज नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करा असं म्हटल्यानंतर मी काय म्हणत होतो, नॉट ओनली शंकर बट ऑल्सो विशाल इज माय नेबर असं म्हणालो होतो. पण आता इथं वाक्य कसं आहे, शंकर अँड विशाल या दोघांना एकत्रपणे सब्जेक्ट म्हणून घेतलेला आहे. हे दोन भिन्न सब्जेक्ट नाही आहेत, हे दोन्ही एकत्रपणे घेतलेले आहेत. हे दोन्ही म्हणून एकच सब्जेक्ट आहे आणि ह्या दोघांबद्दल सांगत असताना दोन भिन्न गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. कुठल्या कुठल्या? दे आर माय नेबर्स ऍज वेल ऍज माय गुड फ्रेंड्स असं आहे. बरोबर आहे. मग आता या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करत असताना मला कशा पद्धतीने करावं लागेल, शंकर अँड विशाल आर ओके. मग आता काय लिहिणार तुम्ही, नॉट ओनली my neighbors but also good friends. ओके. म्हणजे फक्त काय केलं मी, ऍज वेल ऍज जे आहे ते काढलं, त्याच्या जागी ठेवलं बट ऑल्सो आणि दिलेल्या वाक्यात असणाऱ्या पहिल्या भिन्न भागाच्या पूर्वी वापरलं नॉट ओनली. ठीक आहे. हे नॉट ओनली, हे फर्स्ट डिफरंट पार्ट आणि हे सेकंड डिफरंट पार्ट. जरी मी या ठिकाणी बट ऑल्सो नंतर गुड फ्रेंड्स असं जरी लिहिलं असलं तरी देखील या ठिकाणी माय गुड फ्रेंड्स हे सपोज आहे आणि असतं हे लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्ही माय गुड फ्रेंड्स असं जर लिहिलात तर वेल अँड गुड सर्वात चांगलं. समजा तुम्हाला हे लक्षात नाही आलं, तुम्ही जर नाही समजा त्या ठिकाणी ते लिहिलात तर ते सपोज असतं, ते गृहीत असतं, अजून असतं, उत्तर काय चुकीचं धरलं जाणार नाहीये. पण हे जर तुम्ही लिहिलात तर तुम्हाला वाक्य परफेक्ट समजलेलं आहे असा त्याचा अर्थ होईल. आणि आता शेवटचं वाक्य बघूयात. व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड अनालाइज्ड असं आहे. आता इथं मात्र कसं आहे, व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज नंतर रेकॉर्डेड, मॉनिटर्ड आणि अनालाइज्ड
असे 3 वेगवेगळे आपल्याला वर्ब दिसतात की नाही हो. पण एक लक्षात ठेवायचं आहे, जरी हे 3 जरी दिसत असले तरी देखील हा पहिला आहे आणि हे जे दोन्ही आहेत ह्या दोन्हीचा एकच ग्रुप केलेला आहे हे लक्षात ठेवायचं. हे देतं म्हणजे हा झाला तुमचा सेकंड पार्ट आणि हा आहे तुमचा फर्स्ट डिफरंट पार्ट. मग आता या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करत असताना कसं कराल, तर उत्तर असं होईल, व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटी वी डू ऑनलाइन is not only recorded but also monitored and analyzed. असं या वाक्याचं उत्तर होईल. अशा पद्धतीने थोडक्यात जर सांगायचं जर झालं तर दिलेल्या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर करत असताना काय काय करतात ते आता क्रमशः सांगतो. काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं. सांगितल्या पद्धतीने जर का तुम्ही करत गेलात तर कोणत्याही वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर करणं कधीच चुकणार नाहीये. काय करायचं बरं दिलेल्या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर करत असताना? प्रथमतः नंबर 1 चा नियम, प्रथमतः दिलेलं वाक्य काळजीपूर्वक वाचून घ्यावं. नंबर 2, वाक्य काळजीपूर्वक वाचून झाल्यानंतर त्या वाक्यातील असणारे 2 भिन्न भाग कोणते आहेत ते समजून घ्यायचे. नंबर 3, एकदा का दिलेल्या वाक्यातील 2 भिन्न भाग सापडले की पहिल्या भिन्न भागाच्या पूर्वी नॉट ओनलीचा वापर करायचा. नंबर 4, त्यानंतर तो पहिला भिन्न भाग लिहायचा. नंबर 5, त्या पहिल्या भिन्न भागानंतर बट ऑल्सो चा वापर करायचा. आणि 6वा आणि शेवटचा नियम, राहिलेल्या वाक्यातील दुसरा जो भिन्न भाग आहे तो दुसरा भिन्न भाग त्या ठिकाणी लिहायचा आणि उत्तर पूर्ण करायचं. अशा पद्धतीने दिलेल्या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर करून 2 स्वतंत्र वाक्य एकमेकांना जोडणं असेल किंवा दिलेल्या वाक्यातील अँड किंवा ऍज वेल ऍज सारखे असणारे शब्द काढून टाकून नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर करणं असेल, हे इतकं साधं आणि सोपं असतं. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा समजायला सोपं जावं अशा पद्धतीने जर सांगायचं झालं तुम्हाला तर पुन्हा एकदा मला सांगायला आवडेल, जर समजा दिलेल्या वाक्यामध्ये असे 2 भिन्न भाग असणार असतील आणि तुम्हाला नॉट ओनली आणि बट ऑल्सो हे जर का 2 शब्द समूह जर वापरायचे असतील तर या 2 भिन्न पार्ट पैकी पहिल्या भिन्न पार्टच्या पूर्वी वापरायचा आहे नॉट ओनली, नंतर घ्यायचा आहे फर्स्ट डिफरंट पार्ट म्हणजे पहिला भिन्न भाग, त्यानंतर घ्यायचा आहे बट ऑल्सो आणि त्या बट ऑल्सो नंतर घ्यायचा आहे सेकंड डिफरंट पार्ट म्हणजेच दुसरा भिन्न भाग. अशा पद्धतीने नॉट ओनली फर्स्ट डिफरंट पार्ट, बट ऑल्सो सेकंड डिफरंट पार्ट, अशा पद्धतीने वाक्याचं उत्तर पूर्ण करायचं असतं. यानंतर आणखी एक अशा पद्धतीचं सुंदर अशा प्रकारचं असणारं व्याकरणाचं टॉपिक घेऊन आपण पुढील व्हिडिओमध्ये येणार आहोत.